जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. मनाने दुष्कल्पनेने राहणे हे उच्च प्रतीच्या ब्राह्मणाने मांगाच्या घरात राहण्यासारखे आहे किंवा सभ्य ग्रहस्थाने शहरातल्या घाणेरड्या जागेत राहण्यासारखे आहे. दगडात ज्याप्रमाणे पाणी शिरत नाही त्याप्रमाणे बद्ध झालेल्या जीवामध्ये धर्मोपदेशाचा ठसा काही उठत नाही. एखादा खिळा दगडामध्ये मारू लागले तर त्यात तो शिरत नाही, पण मातीमध्ये तो तेव्हाच शिरतो. त्याप्रमाणे धर्मोपदेश हा बद्ध जीवामध्ये शिरत नाही, पण भक्तिमानामध्ये तेव्हाच शिरतो. ओल्या चिखलावर कोणताही छाप मारला तर तेव्हाच उठतो, पण दगडावर उठत नाही. तद्वत ईश्वरी ज्ञानही भक्तांच्या अंतःकरणात आपोआप ठसते, पण बद्ध जीवनामध्ये ठसत नाही. लहान मुलाला किंवा मुलीला विवाह सुख म्हणजे काय याची कल्पना नसते. त्याप्रमाणे प्रापंचिक मनुष्यालाही ईश्वरी सहवासाच्या परमानंदाची कल्पना नसते. कमानीच्या गादीवर कोणी बसले की ती खाली दबली जाते, पण वरचा दाब निघाला की ती पुन्हा पूर्ववत होते. तशीच गोष्ट सांसारिक आत्म्याची आहे. ते जोपर्यंत धर्मोपदेश कानाने ऐकत असतात तोपर्यंत धर्मविचाराने त्यांचे अंतःकरण भरलेले असते. पण ते तेथून निघून पुन्हा आपल्या रोजच्या प्रापंचिक कामाला लागले की ते उच्च व प्रगल्भ विचार विसरतात आणि पूर्ववत मलिन होतात. लोखंड जोपर्यंत भट्टीत असते तोपर्यंत विस्तावासारखे लाल असते, पण ते त्यातून काढले पुरे की लगेच काळे ठिक्कर पडते. प्रापंचिक आत्म्याची गोष्टही तशीच आहे. तो जोपर्यंत देवळात किंवा सत्समागमात असतो तोपर्यंत धर्मविचाराने तो भरलेला असतो, पण त्याच्या संगतीतून बाहेर पडला पुरे की ते सारे विचार लयास जातात. उद्धारकर्त्या धर्माचा द्वेष करण्याने प्रापंचिक मनुष्याचा स्वभाव उत्तम प्रकारे ओळखता येतो. ईश्वराचे गुणानुवाद, त्याच्या कथा, स्तोत्रे ऐकणे किंवा पवित्र रामनाम घेणे त्याला आवडत नाही. एवढेच नव्हे तर दुसरा कोणी तसे करू लागल्यास त्याला ते तसे न करण्याबद्दल उपदेश करतात. आणि जे धर्मात्मे व साधू पुरुष ईश्वराची प्रार्थना करतात, पूजा करतात, भक्ती करतात, त्यांच्यावर ते दुर्भाषणाची लाखोली वाहतात. सुसरीचे चामडीतके जाड आणि चिवट असते की त्यात भालासुद्धा शिरकत नाही. तद्वत संसारी मनुष्याला कितीही धर्मोपदेश केला तरी त्याच्या अंतःकरणावर त्याचा काही संस्कार घडत नाही. पातकी मनुष्याचे अंतःकरण कुरळ केसासारखे असते. त्याला तुम्ही पाहिजे तितका वेळ सरळ करीत बसा, ते सरळ म्हणून कधी व्हायचे नाही. तद्वत दुष्ट मनुष्याचे अंतःकरणही सहसा बदलायचे नाही. ज्ञानाने ऐक्य होते आणि अज्ञानाने तुकडे तुकडे होऊन जातात. ज्याच्या अंतःकरणात प्रापंचिक विचार आणि विषयवासना भरून राहिलेल्या आहेत अशा विषयी मनुष्याबरोबर भाषण केले तर कबुतराच्या कोठ्यामध्ये जसा एखादा वाळूचा कण न पचता कच्चाचा कच्चा राहतो, तद्वत तेही कोरेच्या कोरे राहते. त्याला संस्कार म्हणून कसला तो घडतच नाही. मुले कोणाचा धाक वगैरे मनात न बाळगता एखाद्या ठिकाणी बाहुल्यांनी यथेच्छ खेळत असतात, पण त्यांची आई जर तेथे आली तर ती त्या बाहुल्या जेथल्या तेथे सोडून आई आई म्हणून ओरडत तिच्या मागे लागतात. हे मनुष्या, तूही त्या मुलांप्रमाणे सांप्रत ह्या जगामध्ये संपत्ती, मान आणि कीर्ती ह्या बाहुल्यांनी निर्भय खेळत आहेस. पण तू जर का एकदा जगज्जननीला पाहशील तर तुला संपत्ती, मान व कीर्ती ह्या तिळमात्र सुख वाटणार नाही. ही सर्व सोडून देऊन तू तिच्याकडे धाव घेशील. एक मनुष्य म्हणाला, हा माझा मुलगा हरी मोठा झाला म्हणजे मी त्याचं लग्न करून देईन आणि सारा प्रपंच त्याच्यावर टाकून मी विरक्त होईन आणि योगाभ्यास करीन. ह्यावर भगवान म्हणाले, तुला अभ्यासाचा प्रसंग कधीच येणार नाही. मग कदाचित असे म्हणशील की हरी आणि गिरी हे दोघेही मला भारी आवडतात. मी आताच विरक्त झालो तर ते काही माझ्याबरोबर येणार नाहीत. ह्याकरिता हरीला मुलगा होऊन त्याचे लग्न झालेले मला पाहू द्या. एवंच ह्या इच्छा संपायच्या म्हणून नाहीतच नाहीत. फळ पिकून ते आपोआप खाली पडले म्हणजे ते खाण्याला अतिशय
मिष्ट असते. पण तेच कच्चे असतात तोडून कृतीने पिकवले तर तितके रुचकर लागत नाही आणि शिवाय त्याला सुरकुत्या पडतात. तसेच याला प्रत्येक गोष्टीत ऐक्य असल्याचा अनुभव येतो तेव्हा आणि त्याच्या पुढेही जातीचा भेदाभेद त्याच्याने राखवत नाही. पण उच्च प्रतीचे ज्ञान जोपर्यंत त्यास प्राप्त झाले नाही तोपर्यंत दुसऱ्यातील उच्च नीचपणा त्याला टाळता येत नाही आणि अशा मनुष्याने तो वेद पाहणे अशक्य आहे. माफ करा, आणि अशा मनुष्याने तो भेद पाहणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या अज्ञान स्थितीत असून जातीभेद सोडून देऊन व आपल्यास परिपूर्ण मानून राहील तर तो कच्चे फळ कृतीने पिकवल्याप्रमाणे आहे म्हणून समजावे. मोठ्या जोराचा झंझावात सुटला म्हणजे पिंपळाचे झाड कोणते व वडाचे झाड कोणते हे कळत नाही. त्याप्रमाणे मनुष्यामध्ये जेव्हा सत्य ज्ञानाचा झंझावात सुटतो तेव्हा जातीभेद म्हणजे काय ते मुळीच कळेनासे होते. पाणी ज्याप्रमाणे पुलाच्या एका बाजूने आत शिरते आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जाते त्याप्रमाणे धर्मोपदेशक हा प्रापंचिक मनुष्याच्या एका कानातून आत शिरतो आणि त्याच्या मनावर काहीही एक संस्कार न करता दुसऱ्या कानाने बाहेर पडतो. कच्चे मडके फुटले तर कुंभार त्याच्या चिखलाचे नवे मडके तयार करतो. पण भाजलेले मडके फुटले तर त्याच्या तुकड्यांचा उपयोग त्याला काहीच करता येत नाही. तद्वत अज्ञान स्थितीमध्ये मनुष्य मरण पावतो, त्याला पुन्हा जन्म घेऊन यावे लागते. परंतु सत्य ज्ञानाग्नीमध्ये जो तावून निघालेला असतो म्हणजे जो परिपूर्ण स्थितीला पोचतो तो मेल्यानंतर पुन्हा जन्मास येत नाही.